अभिनेते राहुल सोलापूरकर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर महाराष्ट्रभर संतापाची लाट बघायला आपल्याला तेव्हा मिळाली होती. अशातच राहुल सोलापूरकर यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आणखी एक वादग्रस्त विधान जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. काय प्रकारे सांगतो त्या पहिले जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. सध्या आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्या असून सोलापूरकर यांनी आंबेडकरांच्या पायावर नाक घासून माफी मागावी, अन्यथा त्याला महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचा इशाराही देण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याच्या सुटकेबाबत राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर संबंध महाराष्ट्रातून सोलापूरकर यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. काही संघटनांकडून आक्रमक होत सोलापूरकर यांच्या घरावर चाल करण्यात आली होती. त्यानंतर वादग्रस्त विधानानंतर सोलापूरकरांनी माफी देखील मागितली. आता परत एकदा राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखतीदरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वेदानुसार ब्राह्मण ठरता असं विधान केलं आहे. त्याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सचिन खरात म्हणाले की मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखतीदरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक घेतलं आणि वेदानुसार बाबासाहेब ब्राह्मण ठरतात असे अत्यंत निषेधार्थ विधान केले आहे. पण राहुल सोलापूरकर यांना मी सांगू इच्छितो की जे वेद आहे त्याच्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले आहे आणि डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला 22 प्रतिज्ञा देखील दिलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला राहुल सोलापूरकर यांनी काहीही शिकवू नये. तसेच राज्य सरकारने राहुल सोलापूरकर यांच्यावर तत्काळ कारवाई करावी. राहुल सोलापूरकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुटावर नाक घासून माफी मागावी, अन्यथा त्यांच्या तोंडाला काळे फासू असा इशाराही सचिन खरात यांच्याकडून देण्यात आलेला आहे.